एक असं गाव आहे हिंगोलीमधील माळसेलू गावातील नागरिकांना मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण बघू शकता आपल्या सध्या ही जी ग्रामीण मंडळी आहे यांनी आता सध्या जिल्हा परिषदच्या कार्यालय शिवसाहेबांच्या कार्यालयापर्यंत आपली मजल मारलेली आहे। आता सध्या आपल्यासोबत हे गावकरी आहेत। काय सांगाल नेमकं काय साहेब, जल जीवन मिशन योजना महत्वाकांक्षी योजना आहे मोदी साहेबांची, आणि त्या योजनेचा बोजवारा उठवायला प्रशासन संबंधित गुत्तेदार अहो विहिरीला आमच्या पाणी लागलेलं नाही तर पुण्यात येणार कुठून? आणि आज म्हणत आहे की टाकी बांधायची, अरे त्या विहिरीचं पाण्याची टाकी बांधणार कुठून तुम्ही? या महिलांची भटकंती होते, 300 रुपये रोजाना महिला या 7 वाजता जाते, 2 वाजता येते, त्याच्यानंतर त्यांचे लेकरा बाळासाठी भटकंती करावं लागते 2-2 किलोमीटर विहिरीवर जाऊन पाणी आणण्यासाठी एक हांडा। मग काय करायचं या महिलांनी? महिला आता हांडे घेऊन आलेले आहेत। काय नेमकं शिवसाहेबांकडे देखील गेलेले होते, आपण काय सांगितलेलं आहे? महिलांना याच्यासाठी आलेले शिवसाहेबांना की आम्हाला तुम्ही एक अल्टिमेटम द्या, 2-4 दिवसामध्ये आम्ही त्यांची सोय लावू। काय सांगितलं मग त्यांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्याला सांगतो आणि पाण्याची व्यवस्था लावतो। म्हणून साहेब, जर पाण्याची व्यवस्था नाही लागली तर आम्ही एक 8 दिवसामध्ये येणाऱ्या इथे आमरण उपोषण करण्यासाठी गावकरी मंडळी येऊन आम्ही इथे आमरण उपोषण करू। आपल्यासोबत महिला आहेत, काय सांगाल का मावशी? तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आलेला आहात, काय बघा? आम्हाला पाणी पाहिजे सर, आम्ही पाणी गेल्याशिवाय जात नाही। आमचं हेच आहे, पाणीच नाही आमच्या विहिरीत, आम्हाला पाणी पाहिजे आमच्या गावात। अधिकारी आपल्या गावात आलेले होते, काय सांगितलं त्यांनी? अधिकारी आले तर म्हणजे पाणी हे येईल, आमच्या गावात पाणी नाही। सर, आपण यांच्या गावामध्ये गेलेलो आहोत, काय सांगा? आमच्या गावाला पाणी पातळी कमी झाल्यामुळे आम्ही व्हिजिट द्यायसाठी आता आलो होतो। आमचे जे आहे त्यांनी काय म्हणले होते पाणी चालू आहे, त्यानंतर सगळं खोटं मानलं तिकडं। पाणी योजना झाली असेल 2 कोटीची, आमच्या काही काम नाही। ऐकलं तुम्ही? गावात घेऊन आमची सगळी चर्चा मांडली पण आम्ही लाडकावली, आता लाडकू देत ना आम्ही। तुम्ही लगेच हे करून द्या आमच्या नावाने, लगेच टाकी बांधायची, आणि पाणीच नाही त्याच्यामध्ये, त्या विहिरीतच नाही तर पोहण्यात कुठून येणार आहे साहेब? माझा ग्रामपंचायत सदस्य आहे मी। अरे एक मिनिट मावशी, माझे मुख्यमंत्री महोदयांची विषय चालू आहे, तरी तुमचा प्रश्न महत्वाचा म्हणून तुम्हाला नाही, महत्वाचा खूप महत्वाचा आहे। गोरगरीब परिषद आहे साहेब, आम्ही म्हणत नाही आमच्यासारखे होतील काय होईल? आता सध्या जे आहेत हे आंदोलन करते या ठिकाणी उग्र आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।